ह्या भाजीसाठी मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतले आहेत। नंतर मी यामधील एक बटाटा अख्खा ठेवून सर्व बटाट्यांच्या थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी मी बारीक गॅसवरच कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। पाव चमचा जिरे घालून ते व्यवस्थित तडतडल्यानंतर आता यामध्ये मी 1 चमचा किसलेलं आलं घालत आहे। हे मी बारीक छिद्र असलेल्या किसणीने किसून घेतले आहे। आल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून थोडा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्या। तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा लाल तिखट घालून पहिल्यांदा हे छान मिक्स करा। तिखटाचे प्रमाण कमी जास्त करून घ्या। फोडणीमध्येच मी जिरे घातले होते तरी सुद्धा तिखटासोबत इथे मी जिरेपूड घातली आहे, कारण उपवासाच्या भाजीमध्ये जास्तीचे मसाले घालायचे नसतात, म्हणून भाजीला छान टेस्ट येण्यासाठी इथे मी जिरेपूड घातली आहे। नंतर यामध्ये पाणी घालून छान एकजीव करून घ्या आणि फोडणीमध्ये घाला। वाटीमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी सुद्धा मी यामध्ये घातले आहे। आपण इथे कांदे वगैरे घातले नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे तिखट भिजवून घातल्याने ते तेलामध्ये जळत नाही आणि ग्रेव्ही सुद्धा खूप छान होते। छान मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून शिजवून घ्या। गॅसची फ्लेम बारीकच ठेवा। ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे, त्यासाठी इथे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवले आहे। तिखट शिजत आहे आणि पाणी गरम होत आहे तोपर्यंत अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि थोडं सुकं खोबरं घेऊन त्याचे असे मी पातळ काप करून घेतले आहेत। आता हे दोन्ही भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी पहिल्यांदा मी खोबऱ्याचे काप भाजून घेत आहे। हे भाजून घेताना तेल न घालता कोरडेच भाजून घ्या आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। थोडा रंग बदलल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या। नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या, परंतु हे वाटून घेताना मिक्सरला एकसारखं फिरवायचं नाही, तर यामध्ये पाणी न घालता मिक्सरला चालू बंद मोडमध्ये फिरवून अशा प्रकारे बारीक वाटून घ्या। हे वाटण तुम्ही भाजीला फोडणी करण्याच्या आधीच करून घ्या किंवा जास्त प्रमाणात करून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। तर एवढ्या वेळामध्ये हे बघा, आपलं तिखट सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। आता यामध्ये बटाट्यांच्या फोडी घाला आणि हा अख्खा बटाटा मी नंतर घालणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान मिक्स करा आणि 1 मिनिट पर्यंत छान परतून घ्या। आता यामध्ये मी गरम पाणी घालत आहे, तर इथे मी 2 ते 2.5 वाट्या पाणी घातले आहे। तुम्हाला भाजीमध्ये ज्या प्रमाणात रस्सा पाहिजे असेल त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून घ्या। नंतर यामध्ये चवीपुरतं उपवासाचं मीठ घालून छान मिक्स करा। बटाटे तर शिजलेलेच आहेत आणि पाणी सुद्धा आपण गरम घातले आहे, तर आता फक्त एक छान उकळी काढून घेऊ। त्यासाठी कढईवर झाकण ठेवून मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आहे। तर अशा प्रकारे छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी अख्खा बटाटा किसून घालत आहे। बटाटा अशा प्रकारे किसून घातल्याने रस्सा छान घट्ट होतो। नंतर खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण घालून सर्व छान मिक्स करा। वाटण आणि किसलेला बटाटा घातल्यानंतर हा रस्सा पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते, यासाठी गॅसची फ्लेम आता बारीक करा। गरज भासल्यास तुम्ही यामध्ये आणखी गरम पाणी घाला, चवीमध्ये अजिबात बदल होणार नाही। आणि आता यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवा। नंतर यावर थोडं कोथिंबीर घालून मिक्स करा। आता गॅस मी बंद केला आहे। ह्या भाजीमध्ये मी जे साहित्य घातले आहेत त्यापैकी जे पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसणार ते घालू नका। उपवासाची बटाटा रस्सा भाजी तयार आहे। नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।